नमस्कार. माळेगाव नगरपंचायत निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलदस्त्यातून अजित पवारांच्या 18 शिलेदारांची नावं आज समोर येणार असल्याचं खात्रीशीर वृत्त समोर आलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजवर्धन शिंदे यांनी त्यास दुजोरा दिलाय. त्यामुळे प्रदीर्घ काळ ताणलेली माळेगावकरांची उत्सुकता आज समाप्त होणार आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फॉर्म भरण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना तंबी दिली होती. त्याचा परिणाम म्हणून की काय, कालपर्यंत एकाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर झाला नव्हता. त्यामुळे निवडणूक लढण्याची इच्छा असताना देखील कित्येकांची अवस्था तुंबलेल्या पाण्यासारखी झाली आहे. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 शिलेदारांची यादी जाहीर होणार असल्याने इच्छुकांचा तुंबाडा फुटेल व 2 दिवसात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्जाचा पाऊस पडेल अशी जोरदार चर्चा रंगताना दिसते. दरम्यान अजित पवारांचा शब्द शिरसावंद्य मानून राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याने उमेदवारी अर्ज न भरल्याने ही निवडणूक नगरपंचायतीची आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अशी भावना जनमानसातून व्यक्त होताना दिसते. खरं तर निवडणूक लढवण्याची इच्छा असताना देखील इच्छुक व्यक्ती साधा उमेदवारी अर्ज देखील दाखल करू शकत नसेल तर याला लोकशाही नाही तर गुलामगिरीच म्हणावी लागेल. निवडणूक लढण्याची इच्छा असताना देखील केवळ पक्ष आदेशामुळे कित्येक इच्छुकांची अवस्था खरोखरच त्या तुंबलेल्या सारखी झाली आहे. त्यामुळे पक्षाकडे आत्मसन्मान गहाण ठेवून तिकिटाची वाट पाहणाऱ्या इच्छुकांचा बांध या निवडणुकीत फुटणार असून आडवा आडवी, जिरवा जिरवी व पाडापाडी मध्ये याचं रूपांतर होणार हे मात्र नक्की.